हा तुम्ही असा घागरा वगैरे फॅन्सी साडी खूप सोबर लुक दिसतो याचा पण. याच्यात सुद्धा डिझाईन्स आहेत आपल्याकडे वेगळ्या. त्यातल्या त्यात आपण जो हा आता मोठा बघितला त्यातल्या त्यात हा एक छोटा आहे बघा त्यातला. म्हणजे हा कमीत कमी आहे झुमका. सुंदर लुक आहे बघा. प्रत्येक म्हणजे असं प्रत्येक ह्याच्या ट्रेमध्ये आपण सगळे वेगवेगळे डिझाईन्स बघतोय. थोडी व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे. हे व्हर्टिकल टॉप्स आपण मगाशी जे बघितलेत ना ते सिंगल स्टड फक्त असे बघितले. पण कोणाला हवे असेल तर हँगिंग हवे असेल तर ते हँगिंगमध्ये सुद्धा असं हे डिटॅचेबल राहतात. काढू शकतो की हे तुम्ही ह्याचं हँगिंग हे काढू शकता आणि नुसतं स्टड पण डेली वेअरला तुम्ही यूज करू शकता. हे सुद्धा असे फॅन्सी साडीवर वगैरे खूप सुंदर दिसतात. थोडं सुई दोरा पॅटर्न टाईपच आहे पण थोडंसं वेगळं आहे. नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे पुन्हा गाडगी ज्वेलर्स आंबेगाव ब्रँच येथे. तर इथे पाहू शकता पार्किंगची खूप मोठी व्यवस्था केलेली आहे. तर 4 व्हीलर 2 व्हीलर आरामशीर पार्क करू शकता. आणि आज आपण इथे इयरिंगचं कलेक्शन कवर करणार आहोत. तर खूप सुंदर असं इयरिंगचं कलेक्शन मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, न स्किप करता. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पाहूया इयरिंगचं कलेक्शन. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत टॉप्स, जे की याच्यामध्ये काही फॅन्सी डिझाईन्स पण आहेत. म्हणजे याच्यामध्ये स्टोन्स आहेत, मॅट फिनिश आहे. हे बघा तुम्ही, हे थोडे वेगळे वेगळे असे छान वेगळेच डिझाईन्स आहेत जे की तुम्ही डेली वेअर पण करू शकता. आणि ह्याच्यामध्ये काही वेस्टर्न स्टाईल आहेत, जे वेस्टर्न स्टाईल म्हणजे जीन्सवर वगैरे हे तुम्ही टॉप्स वेअर करू शकता. डेली वेअरमध्ये सुद्धा हे टॉप्स खूप छान वाटतात घालायला. अगदी आपल्या ऑफिस वेअरसाठी वगैरे सुद्धा ह्या टॉप्समध्ये आपण जास्ती हे करू शकतो, वेअर करू शकतो. तरी हे किती ग्रॅमच्या? तरी कमीत कमी हे 2.5 ग्रॅमच्या पुढे येतात साधारण. हे असे हे 2 ग्रॅमला थोडंसं कमी आहे. अच्छा, ठीक आहे. आणि त्यानंतर यामध्ये असे आपण व्हर्टिकल टॉप्स बघू शकता. अच्छा, तर हे सुद्धा तुम्ही अगदी डेली वेअर असे तुम्ही यूज करू शकता. ऑफिसला सुद्धा वेअर करताना म्हणजे ऑफिस वेअरसाठी सुद्धा हे छान आहेत टॉप्स. याच्यामध्ये सुद्धा हे वर्क जे आहे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. हो, याच्यामध्ये बघा हे जास्ती असं शाईन डिझायनर आहेत, एकदम छान. प्लेनमध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये जर का तुम्हाला असं लटकन वगैरे लावून म्हणजे असं हँगिंग घालायचं असेल तर तसे सुद्धा टॉप्स आपल्याकडे सुई दोरा टाईप दाखवते त्यामध्ये. हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 1.5-2 ग्रॅमच्या पुढे येतात यामध्ये सुद्धा. ठीक. यामध्ये सुद्धा हे जे टॉप्स म्हणून हे फेमस आहेत, जे टॉप्स म्हणून. त्यामध्ये काही लोकांना कसं असतं लेडीजला की खाली हँगिंग नको असतं, काही लोकांना हँगिंग हवे असतं, काही लोकांना हे असे नाजूकमध्ये सुद्धा वापरायला आवडतात. मग हे तुम्ही जीन्सवर वगैरे वेअर करू शकता. फॅन्सी साडी वगैरे या सगळ्यावरती हे टॉप्स जातात जास्ती. त्याच्यात सुद्धा भरपूर सारी व्हरायटीज तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळेल. काही याच्यात मॅट आहे, काही याच्यामध्ये डायमंडल फिनिश आहे. असं डिझायनर खूप सुंदर टॉप्स आहेत. हे जे टॉप्स म्हणून याला नाव आहे. असं केलेलं आहे पूर्ण. हे या टाईपमध्ये थोडे वेगळे वेगळे खूप सुंदर डिझाईन्स आहेत यामध्ये. हे व्हर्टिकल टॉप्स आपण मगाशी जे बघितलेत ना ते सिंगल स्टड फक्त असे बघितले. पण कोणाला हवे असेल तर हँगिंग हवे असेल तर ते हँगिंगमध्ये सुद्धा असं हे डिटॅचेबल राहतात. काढू शकतो की हे तुम्ही ह्याचं हँगिंग हे काढू शकता आणि नुसतं स्टड पण डेली वेअरला तुम्ही यूज करू शकता. हे सुद्धा असे फॅन्सी साडीवर वगैरे खूप सुंदर दिसतात. थोडं सुई दोरा पॅटर्न टाईपच आहे पण थोडंसं वेगळं आहे. बघा तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आणि हे कमीत कमी 3.5-4 ग्रॅमच्या पुढे असे हँगिंगमध्ये म्हणलं तर येतात. अच्छा, त्यामध्ये थोडीफार असे सिम्पल सोबर लुक म्हटलं तर हे या टाईपमध्ये प्लेन, फक्त प्लेन खूप सुंदर दिसतात हे सुद्धा टॉप्स. आणि डेली वेअरला पण हे तुम्ही छान म्हणजे वेअर करू शकता. हे असे पंजाबी ड्रेस वगैरे सगळ्यावर हे टॉप्स जातात. खूप सुंदर दिसतात. हे याला पण असे तास दिलेले आहेत जेणेकरून ह्याचं असं रिफ्लेक्शन होतं, त्यामुळे ह्याचं डिझाईन खूप सुंदर दिसतं. तर आपण आता पाहणार आहोत कलकत्ती टॉप्स. तर कसं असतं की काही
लेडीजला कसं असतं की आम्हाला असे हँगिंगमध्ये पाहिजे, काही जुना पॅटर्न पाहिजे, तर त्यामध्ये हे असे साधारण हे असे कलकत्ती टॉप्स येतात. हे सुद्धा खूप सुंदर दिसतात डिझाईन्स. हे तुम्ही छोट्या मोठ्या समारंभासाठी वगैरे सुद्धा हे टॉप्स घालू शकता. अगर रोज वापरायचे असेल तर रोजसुद्धा यूज करू शकता तुम्ही. तरी हे किती ग्रामपर्यंत? हे साधारण 2.5-3 म्हणजे 3-3.5 ग्रॅमच्या पुढे बऱ्यापैकी येतात ह्याच्यात. अच्छा. याला आणि वेट लागतं का आता हे हाती काम आहे त्यामुळे ह्याला वजन जास्ती लागतं. दिसताना हे छोटे दिसतात पण याला वजन जास्ती लागतं. ओके. असं आहे. हे पण एक आहेत. ह्याच्यात सुद्धा टॉप्सचे वेगवेगळे डिझाईन्स आहे. हे कारवारी टॉप्स आहे, हे कलकत्ती टॉप्स आहे, हे फॅन्सी टॉप्स आहेत. हे सुद्धा ह्याच्यातले पॅटर्नचे आहेत. हे तुम्ही डेली वेअर करू शकता. याच्यामध्ये सुद्धा हा बकुळहार टॉप्स आहे. हा पण सुंदर आहे, अगदी नाजूक सुंदर डिझाईन आहे. याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही फिंगर रिंग करू शकता, बँगल्स करू शकता, झुमके करू शकता, टॉप्स करू शकता, नेकलेस करू शकता. यामध्ये खूप छान छान डिझाईन्स आहेत. पॅटर्न हा आपला आहे, हा ठुशी पॅटर्न आहे. ठुशी पॅटर्न मीन्स तुम्ही जे काही लग्न कार्यात वगैरे जे ठुशी मण्यांचं जे ठुशी घालता त्या ठुशीसाठी हे टॉप्स आहेत आपले. हे डेली वेअरला पण छान आहेत. आतनं ह्या मण्यांचं हे पोकळ आहे पण हा मणी चेपला जात नाही. आता इथं पत्र्याचा हेच आहे, तो विड्थ आहे, ती जाड आहे, त्यामुळे हे चेपत वगैरे नाही. याच्यामध्ये सुद्धा अगदी वेगळे वेगळे सुंदर डिझाईन्स आहेत आपल्याकडे. कारवारी टॉप्स बघताल तर याच्यामध्ये तुम्हाला असा हँगिंग झुमका वगैरे म्हणजे असं हँगिंग वगैरे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. झुमका वगैरे. हो. तर हे साडीवर वगैरे जातात हे जास्ती करून टॉप्स. तर आपण आता पाहणार आहोत असे स्टोनमध्ये टॉप्स. यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत. तर तुम्ही डिझाईन बघा. असे डिझाईन आपल्याकडे म्हणजे नवीन आलेले आहेत, जरा वेगळे आहेत. हे स्टोनमध्ये सुद्धा आपल्याला किती रेंजपर्यंत म्हणजे? हे साधारण आपल्याला कमीत कमी हा 2.5-2.25 ग्रॅमचा आहे. अच्छा. असे कमीत कमी म्हणजे 1.5 ग्रॅम 2 ग्रॅमच्या पुढे याच्यामध्ये टॉप्स येतात स्टोनमध्ये. त्याच्यात काही कोरल आहेत, काही मोती आहेत. खूप सुंदर डिझाईन आहे. याच्यामध्ये हा आपण रुबी लावला आहे पण हा रिअल रुबी नाही आहे, हा आपला सिंथेटिक स्टोन आहे याच्यामध्ये. हे सुद्धा एडी स्टोनमध्ये आहेत हे टॉप्स. ओके. आपल्याला असं फंक्शन वेअर वगैरे करायचं म्हटलं हे सगळ्या याच्यामध्ये हे टॉप्स खूप सुंदर वाटतात घालायला. आता आपण हे जे टॉप्स वगैरे बघितले त्यामध्ये व्हर्टिकल बघितलेले आहेत, कलकत्ती टॉप्स बघितलेले आहेत. त्यामध्ये हे थोडेसे वेगळे असे काही लेडीजला असं खूप मोठे असे टॉप्स नको असतात, नाजूकमध्ये हवे असतात. काही याच्यामध्ये रोडियम फिनिश हवे असतं. मग त्या प्रकारे सुद्धा आपण हे थोडे असे रोडियम फिनिशमध्ये हे हँगिंग आहे. नंतर हे स्टोनमध्ये थोडासा डिफरंट पॅटर्न आहे हा असा बघा तुम्ही. खूप छान आहे टॉप्स. हे असे रोडियम फिनिशमध्ये थोडंसं नाजूकमध्ये व्हरायटी आहे आपल्याकडे. जर का कोणाला असं कानाला फिरकी वगैरे याचा प्रॉब्लेम येतो तर काही जणी असे लटकनमध्ये असे मागे त्याला फिरकी नसलेले या टाईपमध्ये पण आणि कमीत कमी वजनामध्ये आहे मॅडम. अच्छा. ह्याचं काय वजन? साधारण 2.25 ग्रॅमपर्यंत हा टॉप्स येतो. ओके. असं म्हणजे आपल्याला वाटणार पण नाही की आपण बाबा एवढ्या कमी वजनातला इतका सुंदर टॉप्स घेतला. एवढे कमी वजनामध्ये खूप छान डिझाईन्स आहेत याच्यामध्ये पण. तर आपण आता बघणार आहोत कलकत्ती टॉप्स आणि टेम्पलचे टॉप्स. तर हे दोन्ही पण आपलं हातीच काम आहे याच्यामध्ये सुद्धा. काही याच्यामध्ये मशीन वर्क आहे, काही याच्यामध्ये हाती वर्क आहे. तर हे पण तुम्ही बघू शकता. हे पण आपल्या लग्न कार्यात नवरी मुलीला वगैरे सुद्धा असं चांदबाली म्हणून वगैरे हे टॉप्स खूप छान दिसतात. याच्यात सुद्धा भरपूर व्हरायटीज आहेत आपल्याकडे. आणि ह्याचं वेट काय? ह्याचा वेट कमीत कमी म्हणजे अगदी छोटा टॉप्स म्हटला तर साधारण 5.5-6 ग्रॅम पुढे याच्या पुढे टॉप्स येतात. ओके. कारण याला कसं असतं की डिझाईन हे त्या तेवढ्या वजनामध्ये डिझाईन बऱ्यापैकी येतात. अगदी कमी वजनात म्हटलं ना खूप नाजूक डिझाईन आणि ते घातल्यासारखे सुद्धा वाटत नाही ते टॉप्स. मग हे बऱ्यापैकी मोठे आहेत. हे छोट्यामध्ये सुद्धा आपल्याकडे याच्यामध्ये व्हरायटी आहेत आता. ओके. खूप सुंदर असं खूप सुंदर डिझाईन पॅटर्न कलकत्ती पॅटर्नमध्ये आहे.
त्यातल्या त्यात हे आपण बघणार आहोत टेम्पलचे गोकाक टॉप्स. याच्यामध्ये सुद्धा चांदवालीमध्ये खूप छान डिझाईन्स आहेत इथे. हे पण हाताने केलेलं वर्क आहे. हे कमीत कमी तुम्ही टॉप्समध्ये म्हणताल म्हणजे नुसतं असं याच्यामध्ये म्हणताल तर 3.5-4 ग्रॅमच्या पुढे बऱ्यापैकी व्हरायटी याच्यामध्ये आहे आपल्याकडे. कमीत कमी वजनामध्ये डिझाईन्स एवढे नसतात. जेवढं जास्ती वजन असेल तेवढे त्याचे डिझाईन खूप सुंदर असतात टॉप्सचे. आणि हे सुद्धा हाती काम आहे, हाताने केलेलं वर्क आहे. या पाकळ्या, ह्या ब्लॉसम याच्यामध्ये असं आहे की तुम्ही पूर्ण ब्रायडल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हँगिंग झुमके येतील, नंतर नेकलेस येतो, हार येतो, मंगळसूत्र येतं, फिंगर रिंग येते, बिंदी येते, बँगल्स येतात, कानवेल येतात. भरपूर काही व्हरायटी याच्यामध्ये ब्रायडलमध्ये तुम्हाला करता येईल. खूप वेगळे डिझाईन्स आहेत आपल्याकडे याच्यामध्ये. आपण झुमका पॅटर्नमध्ये सुद्धा बघूया. आता हे म्हटलं याच्यामध्ये तर हा साधारण 6 ग्रॅमचा टॉप्स आहे, पण खूप सुंदर आहे बघा. हा याच्यावरचं वर्क पण तुम्ही बघताल खूप सुंदर आहे, नाजूक असं मस्त वर्क आहे. आता आपण यामध्ये टेम्पलमध्येच बघत आहोत झुमका पॅटर्न. झुमका म्हटलं की लेडीजचा खूप आवडता हा दागिना आहे. ही झुमके म्हटलं की छोट्यात छोटे म्हणजे कमीत कमी वजनापासून म्हटलं तर साधारण हा 5.5 ग्रॅमच्या पुढे आहे. 5.5-6 ग्रॅमचा हा झुमका आहे. तुम्ही बघू शकता. पण काही लेडीजला कसं असतं बाबा एवढे छोटे नाही छान दिसत, मग असे मोठे मोठे झुमके. मग मोठे म्हणलात तर तुम्ही हे असे 2 लेअरचे, नाहीतर हा चांदवाली कम झुमका. हा सुद्धा सोबर 21 ग्रॅममध्ये डिझाईन आहे हे, पण खूप सुंदर. त्याच्यावरची पण कलाकुसर तुम्ही बघताल तर त्याच्यावरचं टिकली वर्क वगैरे हे पूर्ण हाती काम आहे. बघा एकदा खूप सुंदर दिसतो, कानात घातल्यावर पण छान दिसेल. हा असा आहे. नंतर हा थोडा वेगळा आहे, त्याच्यात मोराचं चिन्ह वगैरे सगळे. आपण हे टेम्पल म्हणलं की आपले देवी देवतांचे चित्र असतात त्याच्यावरती. आणि हा कसा लग्न कार्यात नवरी मुलगी वगैरे पण तिला पण हा जास्ती छान वाटतो लग्न कार्यात. आपल्याला सुद्धा आपण हे काठापदराच्या साड्या वगैरे घातल्या की थोडा वेगळा लुक दिसतो. खूप सुंदर आहे आपण हे. त्याच्यामध्ये दुसरं काही मॅडम दुसरं काही घ्यायचं. आत्ता आपण टेम्पलचे झुमके बघितलेत. त्यातल्या त्यात आपल्याकडे हे असे अँटिक लुकमध्ये पण आहे. तर हे आत्ता आपला सत्यम कलेक्शनमधला जो काही सेट आहे म्हणजे जो माधुरी दीक्षितनी ॲड केलेली आहे त्याच्यावरचा हा टॉप्स आहे. हा साधारण 21 ग्रॅमपर्यंत आहे. याच्यावर पण तुम्ही बघू शकता याला सगळं कलाकुसर सगळी मशीन वर्क आहे, हँडवर्क आहे याच्यामध्ये. आणि ह्याच्यात जे स्टोन्स वगैरे आहेत तर ते स्टोन्स पण आपण याच्यामध्ये चक्री डायमंड, सिंथेटिक स्टोन्स वगैरे याच्यामध्ये बसवलेले आहेत. आणि याच्यामध्ये खासियत म्हणजे अशी की तुम्ही म्हणताल की बाबा आता याला तुम्ही मॅट फिनिश केले, हा असा डल वाटतोय. बट कसं असतं याच्यामध्ये स्टोन्स आणि याच्यावरचं जर डिझाईन उठून दिसायला पाहिजे त्यासाठी आपण याला मॅट फिनिश केलेलं आहे, जेणेकरून त्याच्या स्टोनचा हा लुक दिसतोय. बघा दिसतंय तुम्हाला? बघा खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे. खूप सुंदर आहे. आणि त्याच्यावरचं जे चित्र वगैरे म्हणजे असं डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे. आणि हा घातल्यावर पण छान दिसतो. हा तुम्ही असा घागरा वगैरे फॅन्सी साडी खूप सोबर लुक दिसतो याचा पण. याच्यात सुद्धा डिझाईन्स आहेत आपल्याकडे वेगळ्या. त्यातल्या त्यात आपण जो हा आत्ता मोठा बघितला त्यातल्या त्यात हा एक छोटा आहे बघा त्यातला. म्हणजे हा कमीत कमी आहे तुम्हाला मिळेल हा 9.25. आता हा जो आहे हा 9.25 ग्रॅमचा आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्याच्यामध्ये हे मोती म्हणजे हा आपला मदरपल बसवलेला आहे. ते यामध्ये पण तुम्हाला असं वाटेल की हा रिअल एमरल्ड आहे, पण तो रिअल एमरल्ड नाही आहे. याच्यामध्ये आपण जो बसवला हा सिंथेटिक स्टोन आहे. साईडने हे चक्री डायमंड आहेत जे की त्या ऑक्सिडाइज फिनिशमुळे ते थोडे उठून दिसतात आपल्याला. नंतर त्यामध्ये हा अजून एक झुमका आहे जो टेम्पल वर्क टाईपच वाटतोय हा, पण याला पूर्ण हे ऑक्सिडाइज फिनिश केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरचं डिझाईन जे काही चित्र आहे त्याच्यावरची ते सर्व दिसून येतात, पानं फुलं जी काही आहे ते. आणि त्याला आपण ग्रीन हे दिलेले आहेत, पर्ल म्हणजे मोती लावलेले आहेत. त्यामुळे त्याच्यातले ते मोतीसुद्धा खूप छान दिसत आहेत. अशी रेड कलरच्या ह्याच्यामध्ये हे स्टोन्स बसवलेले आहेत. खूप छान डिझाईन्स आहे याच्यामध्ये. टर्किशमध्ये आपण हे झुमके बघणार आहोत जे की आत्ता फॅन्सी डिझाईन्स आलेले आहेत.
बघा हे सुद्धा कमी वजनात आहे. दिसताना आपल्याला असं वाटतं की बापरे किती वजन असेल, पण हा पण 6.5 ग्रॅममध्येच आहे. हा पण थोडा वेगळा लुक आहे. हा पण बघा पूर्ण तारेचं वर्क आहे याच्यावरती. खूप सुंदर असं पॅटर्न आहे. आपण 6.5 ग्रॅम वगैरे असं म्हणजे कमीत कमी हे 5.5 ग्रॅमच्या पुढे येतात याच्यामधले टॉप्स. थोडासा वेगळा पॅटर्न आलेला आहे आपल्याकडे. त्यामध्ये आपण जसं की मगाशी बघितलं, आपण कलकत्ती झुमके बघितले, त्यामध्ये हा सुद्धा जरा वेगळा की आपला प्रॉपर आपल्याला झुमका म्हणलं की आपण फक्त एक असा सिंपल असं, याच्यामध्ये आपण मगाशी झुमके बघितले त्याच्यात मोठे मोठे असे छत्रीचे म्हणजे याची जी हे आहे भोकरं, तर त्याचा आपण मोठ्या साईजमधले बघितले. पण त्यातल्या त्यात कसं होतं, काही लेडीजला तसे मोठे हे नको असतात, मग आपण असे थोडेसे लेअरमधले नाहीतर हे असं वेगळे डिझाईन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. बघा हे पण खूप छान वाटतं. हे कमीत कमी 11 ग्रॅमपासून येतात. आता हे भरीव वर्क आहे त्यामुळे पाहता. आता आपण हा पण झुमका बघू शकता, थोडा डिफरंट आहे, सगळ्यात वेगळा झुमका आहे हा. वर्टिकल पॅटर्नमध्येच येतो पण थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो की हा डिटॅचेबल होईल का, तर हा डिटॅचेबल नाही होणार का, तर याच्यामध्ये कसं आहे की अटॅचमध्ये हा झुमका आहे, त्याच्यावरती मॅट फिनिश आहे, सगळं असं तासवर्क केलेलं आहे. हा डिफरंट टाईपमध्ये आहे. याच्यातसुद्धा तुम्ही फॅन्सी साडीवर हा तुम्ही वेअर करू शकता, ड्रेसवरती वेअर करू शकता. हा झुमका सुंदर लुक आहे बघा. प्रत्येक म्हणजे असं प्रत्येक ह्याच्या ट्रेमध्ये आपण सगळे वेगवेगळे डिझाईन्स बघतोय, थोडी व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे. असा झुमका बघणार आहोत जो की आपला प्रथा कलेक्शनमध्येच आहे. हा पण याच्यावरचा लुक तर एकदम डिफरंट आहे, एकदम डिफरंट. जसा की आपण मगाशी 2 लेअरमधला झुमका बघितला होता, त्यातल्या त्यात हा पण टेम्पलमध्येच आहे, बट याच्यावरची कलाकुसर तर पूर्ण वेगळी आहे. देवी देवतांचं चित्र त्याच्यावरती आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं त्याच्यावरचे त्या पाकळ्या वगैरे त्याचं डिझाईन पण वेगळं आहे. त्याच्या खाली जो मणी बसवला आहे त्याच्यावरती पानाचं असं अप्रतिम त्याच्यावर फुलाचं डिझाईन आहे, त्याच्यावरती पोटा स्टोन बसवलेले आहेत आणि खालती असे हे बघा आहेत. खूप सुंदर डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये.